हे समजा काय करायले? नीले, ए नीले, इकडे. अहो हे पिशवीत कपडे कसले भरायलात? ना म्हणजे कुठे जायची तयारी आहे? अगं काय नाही ते मी कराडला चाललोय. एक 3-4 दिवसाचं काम आहे, पण लागला तर आठवडाभर बी लागेल. कराडला? होय. ते बी असं अचानक आणि 8 दिवसासाठी? अगं काय नाही, दादाचा फोन आला होता, जरा अर्जंट बोलावले म्हणून निघालोय मी. काय काकांनी फोन केलता? होय. सगळं ठीक आहे ना? व सगळं ठीक आहे, टेन्शनचं काही बी काम नाही. पण दादा काय म्हणला की तुला यावंच लागेल म्हणून निघालो. तुम्ही काही काळजी करू नका. हा समजतंय मला तुमचं काय चाललंय ते. 2-4 दिवसात मला पैसे देणार होते, आता पळून निघालात. हो नाही जावं बाप्पू, पळून बिळून नाही चाललो मी. तुमच्या पैशाची मी अगोदरच तयारी करून ठेवली. तिकडून आलो ना मी परत की तुमचं राहिलं सोयलं सगळं पैसे देऊन टाकतो. पण मला आता जाणं लय गरजेचं आहे. शकू आता अडवू नको, मी आलोच. आओ आओ माने. अगं आलो मी परत. हा कुठं चालले ते असे? घरला सांगूनच आलोय की 3-4 दिवस लागतील म्हणून. कदाचित 8 दिवस लागतील असं बी सांगून आलो. बरं केलं, ऑपरेशन नंतर रक्कम भरेपर्यंत ऍडमिट व्हावंच लागतंय. चला ऍडमिट व्हा. निले डबा दे लवकर. आले. फोन करून विचारत राहा तुझ्या पप्पांना कवा परत येणार आहेत ते. अहो अगोदर पोहोचू तर द्या की त्यांना. हे पोचलेला माणूस आहे तो. आता पैसे द्यायची वेळ आली तर बरोबर पळ काढलाय त्यानं. निम्मी रक्कम त्यांनी तुम्हाला दिलेली आहे आणि उरलेली रक्कम बी देतील असं म्हणलेत ना. व माझे पप्पा काय बी करतील, पण दिलेला सबूत मोडणार नाही. मोडूच देत. मग ते आहेत आणि मी हाय सांगून ठेवतो. मम्मी, मम्मी. राजा काय झालं? मम्मी. काय ग प्राजे, काय झालं? मम्मी पप्पा कुठे? अगं ते कराडला गेलेत. कराडला? होय की, भाऊजींचा फोन आलता तर काहीतरी काम आहे म्हणे म्हणून गेलेत. किती दिवसांसाठी गेलेत? 3-4 दिवस लागतील म्हणले, पण 1 आठवडा बी लागेल, काही सांगता येत नाही असं म्हणले. याचा अर्थ असं तर नाही ना की आजच? साहेब चला, कुठे व्हायची ऍडमिट? नाही व्हायचं तुम्हाला ऍडमिट. तुमची रिक्वायरमेंट कॅन्सल झाली, दुसरा डोनर मिळाला. काय? असं कसं काय? आजची आज उरलेले पैसे देतो म्हणून घाईघाईत बोलून घेतले ना तुम्ही मला. हो, पण आता तुमची गरज नाही. असं कसं म्हणताय तुम्ही साहेब? साहेब मला पैशाची लई नड आहे आणि मी अगोदर घेतलेले पैसे बी नाही परत देऊ शकणार तुमचं. राहू देत ते पैसे, पण आता हे डील विसरून जा. उरलेले पैसे? याची चिंता करायची काही बी गरज नाहीये. तुम्ही इकडे काय करताय? हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारायला पाहिजे. तुम्ही इकडे काय करताय? स्वतःची किडनी कायला आला? हे असलं काहीतरी करणे अगोदर असं एकदा बी विचार मनात आलं नाही तुमच्या? एक सबूत टाकायचं होतं फक्त. माझं स्वतःच काळीच काढून दिलं असतं मी तुमच्या हातात. पप्पा आणि एवढं डोसक्यावरनं गेलं तरी मला एका शब्दानं बी सांगावं असं वाटलं नाही तुम्हाला?
तुला नव्हतं पिडायचं पोरी मला. अगं तुझ्या मागं अगोदरच काय कमी त्रास आहे होय? त्रास? तसं बापाला का मुलीचा त्रास होत नसतो, तसं मुलीला बी बापाचा कवा त्रास होत नसतोय पप्पा. नाही पोरी, हे समज बोलण्यापुरतं ठीक आहे, पण शेवटी सत्य एकच असतंय. पुरी समद्या गोष्टीचं सॉंग आणता येतं, पैशाचं सॉंग बाकी आणता येत नाही. पैशासाठी स्वतःचा जीव दावावर लावायची काही बी गरज नाही सासरे बुवा. आणि पैशांचा बी प्रश्न सोडवलाय आम्ही. हे तुम्ही त्यांना अगोदर दिलेले पैसे तुमच्या पेशंटच्या ऑपरेशनला काम येतील. नवीन डोनर बी मिळवलाय, येईलच थोड्या वेळात. तुमचं बी काम अडणार नाही. या तुम्ही. घ्या, त्यांना बी डोनर मिळवून दिला. त्यांची बी चिंता मिटली. जावय बापू, पण अजून बी गुलाबरावांचे पैसे दे नाही. ते बी देऊन टाकूया की, तुम्ही काय चिंता करू नका. दाजी, माझ्या नवऱ्यामुळे आज पप्पांवर ही वेळ आली आणि आज तुम्ही होतात म्हणून ते वाचले. आणि ह्या समजात मी काय बी करू शकले नाही, त्यासाठी मला माफ करा. अगं अगं ताई, माफी कशाला मागतेस? तुझी काय चूक आहे? हा, आता माफीच मागायची असेल तर यासाठी माग. घरात होणारा त्रास तुम्ही आमच्यापासून दडवला. इथनं पुढे तुम्हाला काय बी त्रास झाला, काय बी गरज लागली तरी हक्कानं आम्हाला सांगायचं. जावय बापू, नात्यानं जरी जावई असलो तरी हक्कानं मुलगाच मानायचं मला. आणि काही बी झालं तरी त्याच हक्कानं मला सांगायचं. परत स्वतःचा जीव असा धावावर लावायचा नाही. एक डझन अंडी उकडून ठेव. आणि हा, आजपासून दुपारच्या जेवणाला रोज 10 भाकऱ्या बनवायच्या. एवढं समजा कोण खाणार आहे? विरू आणि प्राजक्ताचा खुराक आहे तो. तालमीवरनं घरी येईस्तोवर त्यांचा खुराक तयार झाला पाहिजे. तालीम म्हणजे हे दोघं परत कुस्ती खेळायला लागले? होय, आणि मीच दिले त्याला परवानगी. आई अहो, पण एवढं समजा काम मला एकटीला कसं झेपायचं? कांचन, ये साहेब. तुला काय आता धाड भरलीये? काय नाही अहो, सकाळपासून हेडेकचं डोसकं पार उठलंय, लई ठणकायलंय अहो. मला तर वाटायला की आता मला ताप बी येणार आहे. हो का? मग ठीक आहे, तू नको येऊस आता फॅक्टरी. नाही म्हणजे मी काय ठरवलं होतं, झालं गेलं सगळं विसरून जावं आणि तुला माफ करावं आणि तुला परत बोलून घ्यावं फॅक्टरीवर. पण आता तुझी तब्येतच ठीक नाही म्हटल्यावर राहू दे. अहो नाही नाही, हे काय नाही एवढं झालेलं मला. नाही म्हणजे थोडं डोकं ठणकायलंय खरं, पण 2-4 गोळ्या घेतल्या की चड्डीशी बरी होईल मी. हा. हो का? मग घे हा 2-4 गोळ्या आणि हो चड्डीशी बरी. होय. म्हणजे मीनूला स्वयंपाकात मदत करशील तू? तुझी ही सगळी सोंगत चांगली ओळखून आहे मी कांचन. अरे आलात तुम्ही?
कशी झाली तालीम? एक नंबर झाली बघ. मी काय सांगितलं होतं तुला? तालीमवरून हे घरी येईस्तोवर यांचा खुराक तयार असायला पाहिजे. जा, दोघी जणी चड्डीशी कामाला लागा. आम्हालाही नंतर तयार होऊन फॅक्टरीवर जायचं. आई अहो कशाला उगीच त्यांना ताण, मी करते की. नाही प्राजक्ता, तू फक्त कुस्ती आणि फॅक्टरीतल्या कामाकडे लक्ष द्यायचं. घरकामात आता अडकायचं नाही. तुला जो काही खुराक हवा असेल ना तो यांना सांगायचं, या करते. काय तुमच्या दोघींवर फॅक्टरीची जबाबदारी काय टाकली? तर बट्ट्याबोळ केलात फॅक्टरीचा. आता निदान घर तरी नीट सांभाळा वर्षभर. वीरू प्राजक्ता जा, तुम्ही आवरून घ्या सगळं आणि तुम्ही दोघी कामाला लागा. तुम्ही तयार व्हा. हा, काय हो जाऊबाई, तुम्हाला ठाऊक होतं ना ते दोघं तालमीला जाणार आहेत म्हणून तुम्ही मुद्दाम आजारी पडण्याचं नाटक केलं. अहो अगोदर मला तरी सांगायचं तसं. शट अप मीने. मला बी पहाटेच्या गुड मॉर्निंगलाच कळले की आईने त्यांना परमिट केलंय. आता आपलंच होऊन बसणार आहे चांगलंच. सायलेंट मोडवर नेटवर्कच्या. मला इकडे मठ्ठा बाजूलाच बोलल ना व, विष पाजून कायमचं संपवायला. काकासाहेब भाऊ असं वंगाळ काय बोलायलाय? आम्ही असं कसं करू? अहो अंकल साहेब, तुमचं खरं रूप, आय मीन तुमचं खरं प्लॅनिंग आम्हाला आधीच टेलिंग केलं असतं का नाही तर आम्ही हेल्पिंग केलं असतो तुम्हाला. कशापाई? कशाला म्हणजे वॉट अंकल साहेब? बाकीच्यांना मात द्यायला. म्हणजे पिल्या वेटिंग करून थांब. अहो अंकल साहेब, अहो आता इंग्रजांचे क्वीन आणि किंग एवढी वर्ष आपल्यावर राज्य करून गेले, पण आपण काय लर्निंग 0. म्हणून आय टीचिंग लर्निंग पिल्याला. ओ अरे समजायला असं सांगा की. हो थांबा बंडा काकी, मी सांगते. अहो बंडा काकींनी आम्हाला असं समजवलंय की ना इंग्रजांच्या काळातली रणनीती वापरायची. म्हणजे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय. अंकल साहेब, तुमची आणि आमची फ्रेंडशिप तर अगोदरचीच आहे काय, व्हेरी व्हेरी ओल्ड नाही का? आणि आता संकटाच्या काळामध्ये फ्रेंड नो हेल्पिंग फ्रेंड, मग हाऊ फ्रेंड? अंकल साहेब, तुम्ही नाऊस होतात की नाही तोवर एकदम बेस्ट चाललं होतं बघा. आता तर आमचा चांगलाच ऍडवाइस झालाय. काय झालंय? अहो तुमचं कारण पुढं करून प्राजक्ता आणि वीरू भाऊजींनी त्यांचा डाव साधलाय. आईंना घोळात घेऊन कुस्तीची परमिशन बी मिळवली त्यांनी. काय? एक्झॅक्टली अंकल साहेब, दॅट इज दॅट अंकल साहेब. त्या दोघांना कुस्ती खेळायला पाठवून त्यांच्या खुराकाचं काम आमच्या डोसक्यावर टाकलंय. काय तर म्हणे अंडी बॉईल करून द्या, भाकऱ्या भाजून द्या. खरंच बोलताय तुम्ही. शत्रूचा शत्रू तोच खरा मित्र. लय भारी खबर सांगितली बघा. शिराळकरांचं रगत घुमून फिरून खड्यामध्ये चाललंय. आता बघाच, जिथं मी माझ्या खेळाची सुरुवात केली होती तिथंच त्यांचा कायमचा खेळ संपवेल. नक्की ना अंकल साहेब? नाही म्हणजे तुम्ही आम्हाला लोनली नाही ना सोडणार? अरे आता तुमचा आणि माझा हेतू एकच आहे नव्ह. मग कशा एकटं सोडू?
तुम्ही फक्त साथ द्या, मग बघा त्या कुस्तीच्या आखाड्यातच कसं न्यस्त नाबूद करतो त्यांना. येस येस, एकदम राईट. मग पुढे जे काय होईल ते आपण एकत्र ऍडवाइस करून घेऊयात काय? ते बघू की पुढचं पुढं बघू. हं? पण अगोदर प्राजक्ता, वीरू आणि वहिनींचा काटा काढायचा आपल्याला. त्याची वाट त्यांची कुस्तीच धावल. त्याची सोय करणार म्या. वा, अगं प्राजक्ता काय बोलू मी, तुझ्या हातच्या मिसळीच्या चवीला तोडच नाही बघ खरंच. आई, मिसळ जरी मी बनवली असली ना तरी रेसिपी तुमचीच आहे. लग्नानंतर मिसळचा मसाला बनवायला तुम्हीच मला शिकवलं होतं ना, तोच वापरून मी ही मिसळ बनवली आहे. माझ्या दोन्ही आईंची माया उतरली या मिसळमध्ये. एका आईच्या मापाचे मसाले आहेत आणि दुसऱ्या आईच्या हातनं ती वाढली गेली. मग मिसळ तर भारी होणारच ना आई. शाब्बास. मग आता फॅक्टरीतही मसाल्यातल्या जिन्नसांचं प्रमाण तूच ठरवून द्यायचं बायकांना आजपासून. अयो आई, अहो इकडले मसाले केवढे, फॅक्टरीतले मसाले केवढे, हे समज मला कसं काय झेपलो? नक्की झेपेल, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. आणि तुझ्या हातची मिसळ खाऊन तर मला खात्रीच पटली. आपल्या फॅक्टरीचा घसरलेला दर्जा तू परत वर आणून दाखवणार आणि गेलेलं नाव तूच परत वर आणणार. वा, आता या गोष्टीवर माझ्यासाठी बी एक झणझणीत मिसळ होऊनच जाऊ द्या. 0 मिनिटात देते की. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. थांबा 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 थांबा. काय? हा, माप नीट दाखवायची मला. उगाच मापात पाप करून कच्चा माल लांबवायचा प्रकार करायचा नाहीये, सांगून ठेवतो. दाजी, तुम्हाला सोडल्यास बाकी समधी इमानदारीत काम करणारी माणसं आहे तिकडे. तेव्हा कोणाला बी काय बी बोलायचं काम नाही, सांगून ठेवते. आजपासनं मी, आई आणि प्राजक्ता सोडल्यास तुम्हाला कुणाचं काय बी ऐकायची गरज नाही. जा तुम्ही तुमच्या कामाला. कुठं? तुम्ही पप्पांकडे परत पैशाचा तगादा लावला. तुमच्या त्रासानं पप्पा जे काय करायला निघाले होते ना, ते जर खरंच घडलं असतं तर जित्ता सोडला नसता मी तुम्हाला. स्वतःच्याच दाजीला धमकी? मी काय त्रास बीस देत नाहीये, मी फक्त माझे दिलेले पैसे मागायलोय. ही तुझी उरलेली रक्कम. आता गप्प पडायचं. परत जर सासरे बोलना त्रास दिला ना, याद राख, गाठ माझ्याशी आहे.
फक्त पप्पांनाच नाही, तुमच्यामुळं मम्मी, पिंट्या, नीलूताई कुणाला बी जरासा जरी त्रास झाल्याचं मला समजलं ना, तर बघाच, ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. ह्या नोकरीमुळेच त्यांचं घर चालतंय, म्हणून तुला कामावरनं काढलेलं नाही अजून. पण जर का काय घोळ घातलास तर सरळ पोलिसात देईन तुला. माझा एक नियम आहे, सोडलं इमान तर तोडली मान.